नमस्कार मंडळी. तर दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाच्या डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका गर्भवती आईचा मृत्यू झालेला आहे आणि हा मृत्यू वेळेअभावी उपचार न झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर 10 लाखांसाठी त्यांना ॲडमिट केलं नव्हतं आणि उपचार दुसऱ्या दवाखान्यात हालचालीमध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु या मृत्यूला कोण कारण आहे? तर हे जे मंगेशकर दवाखाना आहे तेच या मृत्यूला कारणीभूत आहे. कारण की या रुग्णालयाचे किंवा या हॉस्पिटलचे एक नाही तर अनेक कारनामे जे होते ते आता एक एक बाहेर यायला लागलेले आहेत आणि त्यापैकीच आता हा कारनामा समोर आलेला आहे. बरं, नेमकं हा मृत्यू कसा झाला आणि डॉक्टरनं यांना कसं अडवलं याचाच आपण तपशील जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघताव राजतक मराठी. तर मंडळी, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गमावा लागलेला आहे. विशेष म्हणजे वेळेत उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती ही भाजप आमदाराच्या पीएची पत्नी होती आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरू करण्यासाठी फोन येऊन देखील या रुग्णालयामध्ये प्रवेश नाकारल्यानं मोठा आता संताप व्यक्त केला जात आहे. बघा, ह्या ज्या महिला होत्या त्या आमदाराच्या पीएची पत्नी होती आणि आमदाराचं किंवा मुख्यमंत्री निधीमधून त्यांना कॉल आला असला तरी त्यांना ॲडमिट केलं नव्हतं. तर तुम्हा आम्हा गरीब माणसाचं तर लांबच राहिलं. नेमकं काय घडलं होतं सविस्तर बघूया. तर भाजप आमदार अमित गोरखे यांचे जे पीए होते सुशांत भिशे यांच्या गर्भवती पत्नीबाबत हा प्रकार घडलेला आहे. तर प्रसूतीचा त्रास होत असल्यानं मोनाली उर्फ तनिषा सुशांत भिशे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये आणलं होतं. तर मात्र उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना 10 लाख रुपये खर्च सांगितला. सुरुवातीला 3 लाख रुपये भरायची तयारी नातेवाईकांनी दाखवल्यानंतरही रुग्णालयाने मात्र ते ऐकलं नाही. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला फोनही केला, पण तरीही रुग्णालयानं प्रशासनाचं ऐकलं नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना अति रक्तस्राव झाल्यामुळे तनिषा भिशे यांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान तनिषा भिशे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्यानं आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं 2 जीवांना जीवदान देत आईचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. तर मृत्यू पावलेल्या मोनाली भिशे यांची ननद प्रियांका पाटे यांनी सांगितलं की तनिषा भिशे माझी वहिनी लागते. 28 तारखेला रक्तस्राव होत असल्यानं तिला दीनानाथमध्ये नेलं होतं. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की तुम्हाला 20 लाख रुपये भरावे लागतील. तुमची ऐपत असेल तर ससून रुग्णालयाचा, असा डॉक्टरनं सांगितलं. याच काळात वहिनीचा बीपी वाढला आणि त्यांना खूप टेन्शन आलं. यावेळी रुग्णालयात ओपीडी मध्ये शिफ्ट केलं. 2 तास वहिनी तिथंच होती. या काळात एकही डॉक्टर रुग्णालयाला बघायला आला नाही. उलट नंतर प्रशासनानं आम्हाला पूर्ण 10 लाख रुपये भरा, त्याशिवाय पेपर करणार नाही असं सांगितलं. मीनाक्षी गोस्वामी या तिथल्या डॉक्टर म्हणाल्या 5 लाख रुपये भरा, तेव्हा उपचार सुरू होतील. डॉक्टर सुश्रुत घेसास यांनी स्वतः सांगितलं की 10 लाख रुपये भरा, आम्ही 3 लाख रुपये भरायला तयार आहोत. असं या सगळ्या गोंधळात 2 ते 3 तास गेले. वेळेत उपचार झाले असते तर आमची वहिनी वाचली असती. या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सुश्रुत घेसास यांनी बिल्डिंग डिपार्टमेंटमधील मॅडम जबाबदार आहे असं करून त्या मॅडममधून ढकललेलं आहे. परंतु एका गर्भवती आईचा मृत्यू झालेला आहे. परंतु यांच्या या गैरसोयीमुळे आणि काही पैशांसाठी एका आईचा मृत्यू झालेला आहे. त्यांना जर वेळेत उपचार मिळाला असता तर आज ती आई आपल्या बाळाला बघण्यासाठी जिवंत असली असते. असं म्हणतात की डॉक्टर हे देव असतो, परंतु अशा स्थितीमध्ये स्त्रीला काय वेदना होत्यात डॉक्टरला बऱ्यापैकी माहिती असतं. परंतु त्यांना हे पैशापोटी असं केल्यामुळं आणि त्यांच्यासाठी फक्त पैसाच सर्वस्व आहे. आणि ह्या हॉस्पिटलचे असे एक नाही तर अनेक कारनामे जे आहेत ते उघड होऊ लागलेले आहेत. परंतु त्यापैकी हा एक जे कारमान आहे ते आता उघडकीस आलेलं आहे. आणि इथून पुढे ह्या हॉस्पिटलमध्ये इथून पाठीमागे जे झाले होते त्याच्या खूप तक्रारी सुद्धा आल्या होत्या. परंतु एक तक्रार न ऐकल्यामुळे किंवा कानामागे प्रशासनाने टाकल्यामुळे आता हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. तर अशा प्रकारचे जे हॉस्पिटल आहेत त्यांचं प्रत्येक महिन्याला ऑडिट झालं पाहिजे. दर 3-4 महिन्याला म्हणा किंवा असं ऑडिट प्रत्येक हॉस्पिटलचं व्हायला पाहिजे. एवढं सगळं होऊन सुद्धा डॉक्टरचं काय म्हणणं येत आहे, त्या हॉस्पिटलचं काय म्हणणं येत आहे, त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया.
तर रवी पालेकर यांनी रुग्णालयाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की या घटनेतील दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करू. मीडियामध्ये सध्याच्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. सध्या मला जास्त बोलता येणार नाही. आणि अशा प्रकारे डॉक्टर हे आपल्या रुग्णालयाची बाजू मांडताना दिसत आहे. परंतु हाकनाक एका आईचा बळी गेलेला आहे आणि ह्याला कोण जबाबदार आहे तर हे हॉस्पिटलमधले जे डॉक्टर वर्ग आहे ते देखील याला जबाबदार आहेत. तर मंडळी, ही जी आय होती ती 7 महिन्याची गर्भवती होती. त्यांच्या पोटात 2 जुळे बाळ होती. 28 मार्चला त्यांनी प्रसूतीची वेदना आणि रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नेलं होतं. प्रसूतीत गुंतागुंत निर्माण झाली असल्याने तातडीनं सिझेरियन प्रसूती करावी लागेल असं तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं होतं. दोन्ही बाळ वेळेआधी म्हणजेच प्रीमॅच्युअर असल्यानं जन्मानंतर त्यांना NICU म्हणजेच बघा नवजात अतिदक्षता विभागात ठेवावं लागेल असं सांगण्यात त्यांना. अशा एक नाही तर अनेक घटना रोज होत असतील, परंतु आता ही एकच घटना उघडकीस आलेली आहे. आणि कशा प्रकारे हे डॉक्टरला म्हणतात की देव माणूस असतो आणि देव माणूसच असं करायला लागल्यास कसं व्हायचं, कारण की फक्त पैशासाठी. बरं बघा, विचार करायची गोष्ट म्हणजे ही जी आई होती किंवा ही जी महिला होती ते एका आमदाराच्या PAची पत्नी होती. बघा, आमदाराचा फोन येऊन आमदारानंतर मुख्यमंत्री निधीला फोन लावून त्यांना देखील ह्या डॉक्टरशी बोलायला लावलं. या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला, परंतु त्यांचं देखील ऐकलं नाही. एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींवर अशी वेळ येत असेल तर दुर्बल आणि गरीब लोकांचं तर कसं व्हायचं यावर मात्र आता प्रश्न निर्माण झाले आहेत. तर मंडळी, हे डॉक्टर निलंबित व्हायला पाहिजे आणि ह्या डॉक्टरांना घरी बसवलं पाहिजे. यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा राजतक मराठी.